अहो काय विकास भाऊ काय करलात? खुर्चीनं जमीन खाली ढकलायलोय. आधी सणावर बसलोय म्हणून. कवा तरी नीट बोल जरा माणसाला. हा नाही बोलत आहे. दादा ते सिद्धूचं नवीन घर कुठे आहे? कोणता सिद्धू? अहो सिद्धार्थ ढगे तुमच्या गावातला. हा समोर त्याचं घर. काय काम काढाय त्याच्याकडे? काय नाही, लग्नाचं स्थळ आणलंय ना. आता तर ह्याला पण यायला लागले का स्थळ? आधीच तर लोक मला चिडवतात माझ्यापेक्षा छोट्या पोराचे लग्न व्हायलेत म्हणून, आणि आता ह्याचं पण लग्न झालं तर लोक मला जगू द्यायचे नाही. लयच अवघड होईल. नाही काहीतरी करावं लागेल. ओ काय झालं पाहुणं, काय विचार करतात? मी फक्त हे विचार करू लागलो की त्या सिद्धूच्या कशाला नादा लागला तुम्ही? तुमची फसवणूक होईन हो. फसवणूक का? काय झालंय? अहो ते शिदा एक नंबर बिघडलेलं पोरग आहे. बिघडलेला आहे म्हणजे काय हो? आता हे बघा, तुम्हाला वाटण मी मुद्दा मोडायलोय, पण तुम्हाला सांगतो ते पोरग रोज दारू पितय. त्याला रोज दारू लागते प्यायला. नाही हो, ते आमच्या पाहुण्यातलं पोरग आहे. दारू पिणारा वाटत नाही तो. तुम्हाला वाटत नाही म्हणजे काय? ते का तुमच्या देखत पिणार आहे का? आणि मी काय दुसऱ्यात ऐकून बोलावलो काय? माझ्यासोबतच पित येतील. आम्ही दोघं सोबत पित होतो. त्याचे माय बापा त्याला दुसऱ्या कामासाठी पैसे देतात आणि मी जाऊन जुगार खेळतोय, पत्ते खेळतोय. असला येऊ. अरे ते पोरग तसं वाटत नाही. मी पण भेटलेलो आहे त्याला. मला सांगा, तो पत्ते काय सगळ्या देखत खेळणार आहे का? मी स्वतःसोबत पत्ते खेळतोय. त्यामुळे तर म्हणलं मी असं काय ऐकून बोलत नाही. अनुभव आहे माझा. होय एवढ्या कमी वेळात लयच बिघडले आहे ते. अहो दादा, तुम्हाला सांगतो ते पोरग दाखवतं वेगळं आणि हाय वेगळंच. आता ते सगळं आमच्या सोबतच करतंय ना, दारू पिणं, जुगार खेळणं. त्यामुळे आम्हाला माहित आहे, लोकांना माहित नाही. पण तुम्हाला माणुसकीने सांगायलोय मी. दारू सट्टा जुगार आम्हाला जमतच नाही. आमच्या खानदानाला जमत नाही. जमलं. झालं आता शिद्याचं लग्न. बरं झालं सांगितलं तुम्ही. मी तर त्याच्यासाठी पोरगी बघणार होते. आता नाही बाय बघणार. कशाला उगाच आपण फसायचंय? अहो तेच ना, पोरगी बघणार होते. मग हे आत्ताच स्थळ कुणासाठी आणलंय तुम्ही? सिद्धूसाठी नाही होय हे? नाही त्याच्यासाठी नव्हतं आणलं. ते त्याचा एक मित्र आहे विकास नावाचा, त्याच्यासाठी आणलंय आम्ही स्थळ. एकदम इन्होंने वक्त बदल दिया, जज्बात बदल दिए, जिंदगी बदल दी. अहो पाहुणे, मग तुम्ही डायरेक्ट विकासचा पत्ता विचारा ना, सिद्धूचा पत्ता कशाला विचारा? अहो सिद्धूनं सांगितलं होतं आम्हाला विकास बद्दल. आम्ही म्हणलं आधी सिद्धूच्या घरी जावा आणि सिद्धूला घेऊन विकासच्या घरी जावा. तुम्हाला माहित आहे का ते विकास कुठं राहत इथं? अहो नाही मला माहित. मेला तो विकास. जा तिकडे बरं तुम्ही. या वेगळंच गाव आहे हे. चला आई. आता तुम्हाला कसं सांगू पाहुणं, तुम्ही माझ्यासाठी स्थळ आणलं होतं. मी जे नाही करीत ते सांगितले राव.